वैभव पाटील यांना विनंती करतो आपण अभि मांडे साहेबांचं स्वागत करावं। पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार। पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न केला पण इथे पत्ता कट केलाय। पहिल्या क्रमांकाचा बॅटर अमित कोडक पडलाय कोड्यामध्ये यावेळेस पवेलियनच्या आसऱ्याला। अजय सांगले साहेबांचं स्वागत होईल। मी वैभव पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं। आणि त्यानंतर मात्र स्वागत होईल संदीपजी सांगले साहेबांचं आणि स्वागत करतील स्वतः प्रसाद देशमुख। पहिल्या क्रमांकाचा बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर आलाय अमित कोडक। भोपळाई न फोडता तो गोल्डन डकचा शिकार मात्र इथे ठरला। पण आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तुषार म्हात्रे उर्फ गुड्डा। तुषार म्हात्रे उर्फ गुड्डा याच्या प्रत्येक षटकाराला ललित घोसाळकर यांच्याकडनं 500चं पारितोषिक आहे। 500 रुपयाचं हे पारितोषिक मात्र आता तुषार उर्फ गुड्डा हा पटकावणार का? आमिर खान साठी देखील पारितोषिक आलंय। सोहेल खान यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक। आकाश पाटील ज्यांनी जबरदस्त चेंडू फेकला आणि त्याहून देखील त्यानं विकेट मिळवली। शरीराचा वेध घेणारा चेंडू जोरदार अपील मैदानामध्ये झाली। ते मात्र लेग बाईटच्या माध्यमातून धावांचा श्री गणेश झाला। अनिल सर जबरदस्त गोलंदाजी आकाशची पाहायला मिळते। विवाह बंद झालाय पण इथे मात्र बंधन तो फलंदाजांना घालतोय। सोहेल शेख युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिकांची खैरात केली जाते त्यांचं मी नक्कीच कौतुक करील। एकीकडे ललित घोसाळकर आता बरसलेत। तुषार म्हात्रेसाठी त्यांनी पारितोषिक लावली आहेत। याआधी आपण पाहिलं अशफाक पटेल यांचं भरघोस मोठ्या रकमेचं पारितोषिक विनय नाईक या फलंदाजानं जिंकलं। म्हणत जिंकणारा खेळ टीम मिरेश्वर संघानं आज मैदानामध्ये करून दाखवला आणि आता मात्र टीम चिंचोली संघ थोडा हवी होताना खालापूर टीम वरती। पण इथे जबरदस्त चेंडू अपील मात्र मैदानामध्ये केली आहे। इथे मात्र पंच कोणत्याच पद्धतीचा इशारा देत नाहीये। संदेश पाटील येस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात। रायगड प्रीमियर लीग CPL चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं प्रसादजी अटक मात्र थोडीशी रजा घेतायत। उद्या त्यांचा कार्यक्रम वरची खोपोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। संबळ वाजून प्रत्येकाची मन त्यांनी जिंकली। पेणाच्या शाईने प्रत्येकाचा इतिहास त्यांनी रचलाय आणि ते कर्णुक साहेबांचं देखील मी कौतुक नक्की करेल ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरता बहुमूल्य सहकार्य केलंय। आमिर खान खान ओके खान स्ट्राइक एंड वरती। इथे तुषार म्हात्रेला परतावा लागणार। मंकी विकेट घेतलीये गोलंदाजाची चतुराई आणि इथे मात्र डगआउट मध्ये जावं लागेल ते तुषार म्हात्रेला ठोक डीजे। कुणाल पिंगळे यांना विनंती करतो साहेबांचं आपण स्वागत करावा। इथे दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती। मोक्याची क्षणी थांबवलं गेलं। कुणाल पाटील यांना विनंती असेल आपण विकी साहेबांचं स्वागत करावं। प्रत्येक येणाऱ्या अतिथीगणांचं स्वागत मात्र अनिल सर इथे केलं जात आहे।
डान्सिंग राऊंड क्रिकेट यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. चिंचवली गोहे संघ आज मात्र अतिशय सुंदर कामगिरी मैदानामध्ये करतात. गणेश नरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 40+ चे खेळाडू खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड केली गेली आणि आता त्यांनी या सगळ्या खेळाडूंची निवड चिंचोली गोहे गावातनं केली आहे. दिनेशजी पाटील आशाभूत नजरेने या मॅच कडे बघतायत. पोलीस पाटील आहेत, त्यांची तीक्ष्ण नजर गावावरती असते. गावातल्या प्रत्येक हालचालीवरती त्यांची नजर, इथे नजर ठेवली गणेश सावंत आणि या चेंडूला फेकलंय पॉइंट क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. चौकार चौकार चौकार, ठोक डीजे फिर एक बार. देवकंशी आज मात्र 7-12च्या नादामध्ये बरीचशी घरं उद्ध्वस्त झाली, बरेचसे संसार विस्कळले गेले, बऱ्याचशा बहीण भावांची नाती मात्र तुटली. हे त्या गाण्याचं एक सुंदर असं गीत होतं, ज्या गाण्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला त्या गाण्याच्या पूर्णपणे ओघामध्ये जावं लागेल. अतिशय सुंदर गीत. 7-12च्या नादामध्ये बऱ्याचशा घरामध्ये मात्र भांडी वाजली, पण इथे डीजे वाजतोय. नेक्स्ट बॉलरच्या मार्क वरती रोहन. रोहनचा हा खराब चेंडू. यावेळेस पंच मात्र नोचा इशारा करतायत. ना दिवाळी ना दसरा, येणारा चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. दोस्ती चषक 2024 श्री इव्हेंट यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. खोपोली कर्जत टेनिस.in च्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. KTC लाईव्ह. फ्रीटचा चेंडू आसमान दाखवण्याची संधी होती. चेंडू उंच गेलाय, लांब देखील पाहायला मिळतो का? क्षेत्ररक्षकाने पाठला नक्कीच केला. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूकडे आशाभूत नजरेने बघतायत, पण इथे तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने टोटल 9 धावांची नोंद मात्र इथे माझे साथी गुणलेखक मॅन फ्रॉम घोडवली विनय पिंगळे मात्र सांगतायत का खालापूर संघ आता थोडासा अडचणीत आलाय, पण जोपर्यंत गणेश सावंत मैदानामध्ये आहे, ललित घोसाळकर सांगतायत धावा येऊ शकतात. कारण की ललित घोसाळकर यांचं पारितोषिक थोडंसं वेगळं आहे. गणेश सावंत यांनी गुडघा टेकून जर एखादा फटका मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेमध्ये, स्वतः गोलंदाज, चेंडू खाली येतोय. छोटा पॅक बडा धमाका. खानो के खान आमिर खानला आता परतावा लागणार. ठोक डीजे. दोस्ती चषकाचा हा सुंदर सोहळा 2024 पर्व दुसरं, आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आजची दुसरी रात्र. खेळ मात्र मैदानामध्ये चालू आहे. तो टीम खालापूर विरोधात चिंचवली गोहे या 2 संघांचा. आपल्या गावाच्या नावासाठी आता त्यांना हा खेळ दाखवायचा आहे. इथे मात्र करून दाखवावं लागेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेला यंग टॅलेंट विशाल, ज्याच्या नावात बरचसं रहस्य दडलंय. विशाल म्हटलं की खूप मोठं, पण इथे मात्र धावा त्याला कराव्या लागतील. विशालला आल्या आल्या जोरदार पद्धतीनं बॅट फिरवली. असं वाटलं का एखाद्या हेलिकॉप्टरचा पंखा फिरतो की काय, अशा पद्धतीनं बॅट फिरवली गेली, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र मैदानामध्ये घडला नाही. गोलंदाज रोहन मात्र निर्धाव चेंडूची केली सांगता. इथे पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरनं चेंडूला वळण दिलं गेलं.
अतिशय सुंदर गोलंदाजी रोहन करतोय. डाव्या हाताचा हा गोलंदाज ज्यानं अतिशय सुंदरतेनं या षटकाची सुरुवात केली आहे. पण सांगता आता विशाल करणार का? विशाल मध्ये क्षमता आहे, विशाल संघर्ष करू शकतो आणि विशाल खालापूर संघासाठी लढाईही लढू शकतो हे आता सांगताना गणेश सावंत. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क मात्र घडत नाहीये. पुन्हा एकदा झेल बाद केला जातोय विशाल या बॅटरला आणि आणखीन एक यश मात्र मिळते ते गोलंदाज रोहनला. पुन्हा एकदा नवीन बॅटर जाईल मैदानामध्ये, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. थ्रेट लाईव्हच्या माध्यमातून देखील मेसेज येतात आणि ऑफलाईन देखील मेसेज येतात. एवढी सुंदर स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक अनुभवतायत. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. यश पाटील, विशाल पाटील, जीवन आणि त्याचबरोबरनं चिंचोली गोहेचे सगळे ग्रामस्थ या मॅच कडे पाहतात आणि त्यांनी टीम चिंचोली आणि खालापूर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. इथे नेक्स्ट बॅटर गेलाय हार्ड हिटर फलंदाज वेल एक्सपिरियन्स अमित वाघमारे. आणि अमितनं देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मी तर म्हणेल यावेळेस आपण चेंडूच्या टप्प्यानुसार, चेंडूच्या मेरिटनुसार धावा घेणं गरजेचं आहे. आता वातावरणामध्ये देखील बदल झालाय आणि या बदलत्या वातावरणामध्ये खेळ देखील बदलायला हवा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 4-9. थोडासा अडचणीत आहे टीम खालापूर संघ, पण या अडचणीत सावरताना येणाऱ्या षटकामध्ये होईल का आक्रमण हे पाहण्याआधी ऐकू एक पुन्हा सुमधुर संगीत. भरतजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती यावं. आतिजी शिंदे यांचं मात्र या सोहळ्यामध्ये स्वागत असेल. प्रसादजी देशमुख मला सांगतायत त्यांचे परम मित्र आहे आतिश शिंदे हे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले, त्यांचं स्वागत असेल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज संदेश पाटील. अष्टपैलू खेळाडू आहे. मास्टरमाइंड इक्कूच्या बरोबरीनं बराच वेळा याला आपण मैदानामध्ये पाहिलंय, पण आता तो आपल्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये इतिहास रचतोय का? स्ट्राइक एंडवरती गणेश सावंत ज्याने एक चौकार मारण्याचा विक्रम नक्कीच केलाय, पण इकडे या खेळामध्ये विक्रम केले जातात ते मोडण्यासाठी. आता स्वतःचा विक्रम मोडताना लागोपाठचे 3 येतात का हे देखील पाहायला मिळेल. अडचणीत आहे टीम खालापूर संघ, कारण की धावा लागला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9. अजून येणार 12 चेंडूमध्ये आता गाडीचा गेर बदलावा लागणार. लेग स्टिकच्या बाहेर चेंडूला पाहायला मिळतंय. पंच सांगतायत हा चेंडू स्मेर आहे. डाव्या अष्टीच्या बाहेर चेंडू मात्र पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता धावा येतील अशा अपेक्षा आपण करतोय. धावा येणार का? पंचांचा इशारा मात्र स्वेरचा आलाय. जसं काही काळा आधी आपण एक पिक्चर पाहिला होता, हिंदी पिक्चर होता, ज्याच्यामध्ये काम केलं होतं शाहरुख खान आणि सलमान खान यांनी, आणि त्यांच्या मातोश्रीचा रोल केला कदाचित राखी यांनी. त्या पिक्चर मध्ये मराठी ऍक्टर देखील होते आपले अशोक सराफ साहेब, आणि त्या पिक्चर मध्ये एक डायलॉग होता, मेरे करण अर्जुन आएंगे. तसं आता खालापूर टीमचे खेळाडू म्हणतात, रन आएंगे और हम लाएंगे. इथे मात्र बाईकच्या माध्यमातून 1 धाव आली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती 11 धावा लागल्यात. अपोजिट संघामध्ये क्षेत्ररक्षण करणारे 11 खेळाडू आपल्याला आता पाहायला मिळतात, पण 2 फलंदाज खेळपट्टीवरती
तक धरून आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स. नवीन चैतन्य निर्माण करणारा नवसंजीवनी निर्माण करणारा अमितच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकार चौकार का येईल आता धावफलकाला आकार. संदेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट वरती फिक्स झाली. त्यानंतर या चेंडूला यष्टिरक्षकाच्या माध्यमातून अडवलं गेलं. निर्धाव चेंडूची होती सांगता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इस खेल में डरना मना है. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये प्रयत्न केला पण इथे नजर हाटी दुर्घटना घडली. चेंडू गेला टांगा पलटी घोडे फरार. मिळतील धावा 22च्या माध्यमातून. टोटल 5. इट्स अ चौकार की 4. 5 धावा आल्या. ठोक डीजे. नाना म्हणतात अशी घाई करणं गरजेचं होतं का. अति घाई संकटात नाही. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत होती पण इथे गणेश सावंत आता स्ट्राइक एंड वरती. गणेश सावंत या चेंडूला उडवलंय आणि हा चेंडू लँड देखील होतोय. बिग 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 मारलाय सीमारेषा पार पण आलाय षटकार. ठोक डीजे फिर एक बार. षटकार तर आलाय. यावेळेस वेगानं बॅट फिरवली गेली. खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. सटी किवारकर पुन्हा एकदा फंबल. चिंचोली गोहे ही टीम दिनेश पाटील साहेब मला नेहमी सांगतात या खालापूर परिसरातील एक अतिशय सुंदर टीम आहे. ज्या टीम मध्ये सुंदर सुंदर क्षेत्ररक्षकाचा भरणा आहे. पण आता कदाचित हे नाईट रजनीचं दडपण आहे. दोस्ती ट्रॉफी जिंकण्यासाठी केलेली धडपड आहे. पण अशा वेळी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या षटकामध्ये मंगेश कदम सर पाहायला नक्कीच मिळेल. पण त्याआधी घेऊया एक सुमधुर संगीताचा आनंद. करतो. उद्या माझा घरी कार्यक्रम आहे. अर्थातच घरच्या देवांचा जागरण गोंधळाचा. जर कोणाला शक्य असेल आणि अशक्यही शक्य स्वामी करतात. मी स्वामींचा भक्त आहे त्यामुळे तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण करतो. आपण वेळात वेळ काढून नक्की यावा आणि महाप्रसादाचा आनंद घ्यावा. पण इथे मात्र प्रसाद गोलंदाज अविनाश वाघमारे येतोय. मला असं वाटलं तर प्रसाद येईल पण अविनाश आलाय. प्रसाद देशमुख यांनी अतिशय सुंदर या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आहे. प्रसाद यावेळेस जबरदस्त हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पुन्हा आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्या. मेगा ब्लॉक लागलाय पण इथे अपघात देखील झालाय. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत ज्या गीतानं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्राची आठवण करून दिली. भगवा ध्वज डौलानं फडकला.
22 तारखेला भगवं वातावरण आपण पाहिलं बघा. कधी कधी अशा वातावरणाची निर्मिती पैसा खर्च करून होते, पण इथे एकही रुपया न खर्च करता प्रत्येकानं 100% योगदान दिलं. आणि आता हा गोलंदाज आपल्या टीम साठी चांगलं योगदान देताना स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे केतन गायकवाड, मॅन फ्रॉम खालापूर. पण गोलंदाज मात्र मॅन फ्रॉम चिंचोली गोहेचा अविनाश नाद करतोय. पण इथे आता पॉइंट आणि गलीच्या दिशेने मारलेला फटका जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4, जरूर होगा बेडा पार. ठोक डीजे तू मेरे यार. करताना आपण सगळ्या खालापूर ग्रामस्थांना पाहिलंय. आता ग्रामस्थांनी साकडं घातलं या टीम साठी आणि इथे आई माऊली कदाचित अकेला धावली आहे. पंच देखील संभ्रमात पडले. तिसऱ्या पंचांकडे त्यांनी हा निर्णय सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल इथे पंचांनी आउट घोषित केलाय. आता तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे आणि आमचे ऑफिशियल पंच अंकितजी तांबडे सर मात्र ऑन स्क्रीन वरती येऊन बघतील काय घडतंय काय बिघडतंय. अजिंक्य पवार हे मात्र प्रोप्रायटर आहेत KTC लाईव्ह या वाहिनीचे. कर्जत खालापूर टेनिस क्रिकेटची ही वाहिनी ज्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक अनुभवतायत. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका, कारण उद्या देखील या स्पर्धेची तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये ज्या टीम खेळणार आहेत त्या टीम मात्र कोणत्या आहेत, कशा खेळ करतात हे सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल ऑनलाईन. बाद होतोय फलंदाज केतन गायकवाड. नेक्स्ट बॅटल असेल स्ट्राइक एंड वरती. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मी टीम खरसोंडी संघाच्या संघनायकाला आणि माडप संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस साठी यावं. गावदेवी खडसुंडी आणि त्याचबरोबर गावदेवी माडप या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी यावं. या हंगामातील अतिशय अव्वल दर्जाच्या दोन टीम आहेत ज्या आमने सामने आता भिडताना पाहायला मिळतील. एकाच रस्त्यावरनं जाताना ही दोन गावं डाव्या आणि उजव्या साईडला पाहायला मिळतात आणि आता डावं कोणाचं आणि उजवं कोणाचं ते नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅटर ज्यानं आल्या उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला, झटका दिला गेला, कदाचित अमोल आहे. अमोलनं मारलाय बिग हिट षटकार. एकोणचाळीस धावांची नोंद झाली आहे. गावदेवी खरसुंडी आणि गावदेवी माडप संघाच्या संघनायकाला ही अंतिम पुकार असेल. पुन्हा एकदा अमोल बिग हिट करण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये आला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. शेवटच्या दोन चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं. या अमोलला अधिक का पाठवलं गेलं नाही याचा प्रेक्षक हे विचारतायत. पण विचारतायत चिंचोली गोहे संघाचे खेळाडू, ये तूने क्या किया जीवन. आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये स्वतःला जिवंत ठेवलं होतं या जीवननं, पण इथे मात्र थोडासा तो अडचणीत आला. ज्यानं 12 धावा खर्च केल्या शेवटच्या 2 चेंडूवरती आणि टोटल धावा लागल्यात त्या 45. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान असेल टीम चिंचोली गोहे संघाला खालापूर संघाच्या विरोधात. बघा स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला समोर जे प्रेक्षक हॅलोजन टावरच्या खाली बसलेत ना, त्यांना विनंती आहे त्या कापडावरनं आपण उतरा.
पडद्यावरनं उठायचंय. पडदा है पडदा, इस पर्दे के पीछे बहुत कुछ देखने को मिलता है. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल पडद्यावरती तुम्ही बसू नका. यासाठी आमच्या मंडप डेकोरेटरना खूप सारी मेहनत केली आहे, पण आता मेहनत करावी लागेल डीजे ऑपरेटरला, कारण त्याच्यासाठी दिलेला वेळ आता खूप महत्त्वाचा. आकाश पाटिल बैकफुट पे जाके इस गेंद को खेला सीधा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. डीजे कर्जत टेनिस cricket.in ये वेबसाइट कर्जत खालापुर के लिए काम कर रही है. मेरा ये मानना है कि जितने भी इवेंट हो गए कर्जत और खालापुर के, लाइव अगर आपको इवेंट रखना है तो इनसे ज़रूर आप संपर्क करें. जो भी लाइव मैच को देख रहे हैं इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें. खरसुंडी के कप्तान आ चुके हैं जगदीश चाड़गे. टॉस होगा हमारे मेहमान प्रतीक सांगड़े इनके शुभातो, प्रवीण सांगड़े इनके शुभातो टॉस होगा. प्रवीण जी पाटिल अगर चिंचिवली गोहे के यहाँ पर आ चुके हैं तो मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पे तशरीफ लाके इस मैच का मजा ले. आकाश क्या खेल रहे हैं, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ इस गेंद को खेला है. 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन. 5 में पहुंचता हुआ टोटल. प्रणीत सांगड़े इनके शुभा तो ये टॉस होगा. 4 ओवर का मैच होगा. खरसुंडी बना म्हाड़ा. जगदीश चाड़के एक बेहतरीन ऑलराउंडर, इस टीम के कप्तान सर है, वो अध्यापक है. आने वाले भारत का भविष्य उनके हाथों में है. और अनिल जी पिंगड़े उद्योगपति है. 11वीं गाड़ी भी उन्होंने बुक की है. 10 गाड़ियां तो हैं. तो संदेश पाटिल की लिए हर छक्के के लिए अनिल जी पिंगड़े इनकी तरफ से 100 का इनाम है. स्ट्राइकर एंड पर होंगे संदेश पाटिल, जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की थी मनीष तात्रे के खिलाफ. नाने गांव में हाल ही में जो तहसील वाइज हाफ हुआ था, उस हाफ में हर छक्के के लिए उनके लिए 100 का इनाम आ चुका है अनिल पिंगड़े द्वारा. माड़पाई माड़प ने टॉस जीता. क्या फैसला किया? देखिए ये वातावरण ऐसा है कि इस वातावरण में बल्लेबाजी को चुने या गेंदबाजी को, क्योंकि हवाएं बिल्कुल रुकी रहती है. अंपायर देखिए अविनाश पालंडे का कितना ध्यान है. बेल्स नीचे गिरी थी, उन्हें पता था. बीएसएफ पैनल काफी सुर्खियों में आ चुका है. अंकेश तांबड़े, बाड़ा साळुंके, सूरज पांडे और अब इनमें जुड़ चुके हैं मुन्ना पिंगड़े के साथ साथ अविनाश पालंडे सर. बड़ा साळुंके सर मेन अंपायर की भूमिका में. गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद संदेश पाटिल के लिए. कवर्स में खेलना चाहते थे इस गेंद को, लेकिन पूरी तरह से चूके. इस डॉट गेंद के कारण रुका हुआ टोटल वहीं पर. 46 का पीछा करते हुए 5. 41 की अभी भी जरूरत. 41 की अभी भी जरूरत है. ढेर सारा क्राउड यहाँ पे रुका हुआ है. इस टूर्नामेंट की ये सफलता है, क्योंकि बगैर क्राउड कोई भी टूर्नामेंट सफल नहीं होता. क्राउड का रहना जरूरी है. संदेश पाटिल स्टेप आउट किया इन्होंने. कवर के ऊपर से खेला, इनसाइड आउट कवर. ये शॉट था उनका. 2 रन जरूर मिलेंगे. 2 रन से बढ़ता हुआ टोटल 7 रन. 39 रनों की अभी भी जरूरत. 46 का पीछा करते हुए चिंचिवली गोहे. हाँ, तब मेरे लिए वो गोल्डन डे होगा जब आविष्कार पाटिल और नाना पाटिल एक साथ प्लेइंग 11 में मुझे खेलते हुए नजर आएंगे चिंचिवली गोहे के लिए. देखिए निखिल देशमुख, प्रसाद देशमुख, इनके मेहमान नवाजी हमेशा अच्छी होती है. अच्छा खाना वो कमेंटेटर्स अंपायर्स को प्रोवाइड करते हैं.
स्टेप आउट करके इस गेंद को खेला, मिड ऑन के ऊपर से गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ। एक ही रन मिलेगा, यहाँ पे 2 मिलने चाहिए थे मेरे ख्याल से, क्योंकि गेंद का काफी देर हवा में थी। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 8 रन। शुरुआत अच्छी नहीं हुई चिंचोली गोहे की। क्या चाहिए संदेश? पानी। चलिए पानी लेके जाइए अपने खिलाड़ी को जल्दी। माड़पाई माड़प ने टॉस जीता। इशारा कीजिए क्या फैसला किया आपने? गेंदबाजी करने का उन्होंने फैसला किया है। माड़पाई माड़प दोनों ही टीमें काफी ताकतवर है, लेकिन कल हार खेलेगी। प्रफुल्ल ठोमरे की कल हाल टीम। मुनीर पटेल आरपीएल में जिन्होंने बाइक जीता था, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट। क्या पारी खेली थी उन्होंने विश्वजीत ठाकुर वीर मराठा जोहे टीम के खिलाफ 47 रनों की। देखिए अंपायर की बात आपको माननी होगी, जो अंपायर सूचनाएं देंगे उससे मानना ही होगा। नए गेंदबाज शुभम। 8 रन पहले ओवर में आ चुके हैं। चलिए जल्दी फील्ड फैलाइए, 20 मिनट के अंदर ये 4 ओवर आपके खत्म होने जरूरी। लेकिन मैच आज की रात में दर्शक भूलेंगे नहीं, खोपोली नहीं भूलेगी। वीरेश्वर वर्ची खोपोली बनाम साई बाबा नगर। क्या मैच गर्म हुआ था। ठंड का माहौल है। ये गेंद लेग ऑफ स्टंप के काफी बाहर। व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए 9 पे आता हुआ टोटल 46 का पीछा करना है। 9 रन उनमें से आ चुके हैं। 37 रनों की अभी भी जरूरत। गेंदें बची है 18 गेंदों में इन 37 रनों को बनाना होगा। संदेश पाटिल में वो क्षमता है 4-5 छक्के लगाने की, लेकिन ये लगातार दूसरी व्हाइट बॉल। 36 रनों की जरूरत है अब 18 गेंदों में 12 की औसत से। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 46 की जरूरत है जीत के लिए। प्रसाद देशमुख देखिए, इनका इलेक्ट्रिक बाइक का शोरूम है, लेकिन कितना स्वभाव शांत है उनका। विनम्रता के साथ सभी मेहमानों का उन्होंने स्वागत किया। ये व्हाइट बॉल करार दिया जाता हुआ लगातार तीसरी व्हाइट बॉल डाली गेंदबाज शुभम ने। थोड़े से डरे सहमे है संदेश पाटिल से, क्योंकि इनाम जो लगाया है अनिल पिंगड़े साहब ने उनके हर छक्के के ऊपर 100। अरे एक्शन रिप्ले में हमने देखा काफी बाहर थी गेंद। 3 व्हाइट बॉल डाली गई। इंटरनेशनल क्रिकेट में एक किस्सा हुआ था। 3 गेंदों में आकिब जावेद के सचिन तेंदुलकर ने 4 चौके लगाए थे, उनमें से एक नो बॉल थी। और आकिब जावेद ने कहा अंपायर से मेरी उंगली में चोट आ चुकी है, मैं अब गेंदबाजी नहीं कर सकता। फिट होने के बावजूद भी इतना डरे थे वो सचिन तेंदुलकर से। तीन व्हाइट बॉल डाली गई। संदेश पाटिल इरादा किया है पक्का, जरूर देंगे गेंदबाज को धक्का। स्टेप आउट करके मारने की कोशिश। 3 वाइड गेंदों के बाद ये अच्छी गेंद डाली गेंदबाज शुभम ने। डॉट गेंद आई। देखिए 46 रन बहुत ज्यादा है ऐसे वातावरण में। ऐसे वातावरण में ये रन बहुत ज्यादा है। गेंदबाज अगर सटीक लाइन और लेंथ के साथ, एक्यूरेसी के साथ गेंदबाजी करते हैं, जिस तरह राजनीति में युवा चेहरा उतरने वाला है घोड़ेवली ग्राम पंचायत में, अक्षय भाई पिंगड़े भावी ग्राम पंचायत सदस्य के तौर पर उन्हें देखा जा रहा है। लेकिन फिलहाल घोड़ेवली के बेस्ट ऑलराउंडर कुणाल पिंगड़े इस मैच के मुख्य आयोजनकर्ताओं में से एक, इस मैच का मजा ले रहे हैं।
रणनीति शुरू हो चुकी है जगदीश चाड़के की। खरसुंडी टीम एक मानी हुई टीम है। इस साल वो सावरोल में क्यों नहीं खेली, मेरे मन में काफी सवाल था। पाटिल क्षमता इनमें अभी अभी शादी के बंधन में बन चुके हैं, तो उन्हें पारिवारिक जीवन के लिए हम ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे, लेकिन इस मैच में उनका प्रदर्शन कैसे होता है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया। थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। सोलह रन। भाड़पाई भाड़प बनाम खरसुंडी अगला मुकाबला होगा, कांटे की टक्कर होगी। दोनों ही पड़ोसी टीमें एक दूसरे की ताकत और एक दूसरे की कमजोरी जानने वाली टीमें। इस मैच की भी चर्चा है आज के सुबह, क्योंकि पड़ोसी जब खेलते हैं तो उसकी चर्चाएं बहुत ज्यादा होती है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, यही लाइन चाहिए। विकेट कीपर कह रहे हैं अपने बॉलर शुभम को कि यही लाइन का होना जरूरी है। दोस्ती ट्रॉफी 2024 8 ओवर के साथ पूरी तरह से दूधिया रोशनी में नहाया हुआ यह मैदान। राजा की भेड़ खाते हुए मैच को देखना एक अलग ही मजा। लेकिन आकाश पाटिल, मैंने बात की थी संदेश पाटिल की, लेकिन आकाश पाटिल बनेंगे क्या गेम चेंजर। 6 के साथ 46 का पीछा करते हुए टीम का टोटल आ चुका है 22। टू ठप डीजे। अब 12 गेंदें और रन बनाने हैं 18। 12 गेंदें 18 रनों की जरूरत है। आकाश पाटिल क्या बल्ला बोल रहा है इनका, तारीफ काबिल। लेकिन मुझे उस दिन का इंतजार है जब चिंचिवली गोहे के खालापुर खोबोली टेनिस क्रिकेट के अध्यक्ष गणेश नाना पाटिल और आविष्कार पाटिल एक साथ खेलेंगे अगले साल। देखिए जर्किन पहने हुआ कोच कोचिंग कर रहा है यहां पर टीम सवाई माता खालापुर को। 28 रन आ चुके हैं, 12 गेंदे, अब 18 रनों की जरूरत। आकाश पाटिल का बल्ला मानो आग उगल रहा है, आग उगल रहा है। उनके घर में आई लक्ष्मी, उनको रास आ चुकी है। 9 गेंदों का ओवर था और यह संदेश पाटिल का कहर हमने देखा। 100 रुपए अगर ये छक्का है तो उन्होंने जीते। हमारे श्लोक टूर्स एंड ट्रैवल्स के फ्रेंचाइजी अनिल पिंगड़े द्वारा, अनिल जी पिंगड़े द्वारा 100 का इनाम जीत चुके हैं संदेश पाटिल। 11 गेंदे, अब 12 रनों की जरूरत। संदेश पाटिल किसी भी क्षण मैच को घुमाने की ताकत रखते हैं। चिंचिवली की ये जोड़ी पाटिल ब्रदर्स, दिनेश पाटिल साहब तो आ चुके हैं, पुलिस पाटिल, लेकिन उनके दोस्त कहाँ रह गए? प्रवीण पाटिल,
वो आते तो हमें ऊर्जा आती है। ग्यारह गेंदे 12 रनों की जरूरत, और ये फिर एक बार घुमा के मारा फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। 10 गेंदे अब 8 रनों की जरूरत। चिंचीली लोहे के पास ये मुकाबला आता हुआ सवाई माता खालापुर के गेंदबाज आकाश पाटिल ने जो आक्रमण किया उस वजह से थोड़े से दबाव में आ चुके और उस दबाव का फायदा उठाया अपनी बल्लेबाजी में संदेश पाटिल ने। दानेश्वर पारेंगे क्या कमेंट्री करते हैं। मुझे लगता है कि दशरथ पाटिल ही आए हैं जब मैं उनको सुनता हूं। और घोड़ीले में हमेशा हमने अनिल पिंगड़े के साथ कमेंट्री की है। हैरी पिंगड़े, स्वप्निल फराट, इरुणकर, दिनेश जी और अनिल पिंगड़े काफी पुराने हैं। मार्डअप डिसीजन, हाँ मार्डअप टीम के कप्तान, टेक्निकल इश्यू है उसे सॉल्व करने के लिए आपको आना है। लेकिन ये देखिए ये कारपेट के सहारे कॉन्फिडेंस लेवल देखिए। संदेश पाटिल दौड़े नहीं, जैसे गेंद गैप में गई सीधा आया 4 और इस 4 के साथ 46 का पीछा करते हुए एक और 100 अनिल पिंगड़े साहब इनकी तरफ से कुल मिला के 200 का इनाम। खरसुंडी क्रिकेट की दुनिया का बड़ा नाम है खालापुर क्रिकेट का। जगदीश साळके के नेतृत्व में ये टीम खेलेगी। अभी अभी उनके बेटी का जन्मदिन हमने जोरों शोरों से उन्हें मनाते हुए देखा। आज संजय सोलंकी के बेटे का भी जन्मदिन है, उन्हें ढेर सारी हम जन्मदिन की बधाई देना चाहेंगे। छोटा मास्टरमाइंड अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। करजत टेनिस क्रिकेट देखिए काफी क्लियरिटी के साथ इस टूर्नामेंट को लोगों तक पहुंच रही है। तो जितने भी करजत खालापुर में इवेंट होंगे, क्रिकेट के हो, शादी के हो, बर्थडे पार्टी के हो, अगर आपको लाइव करने हैं तो इस चैनल से आप संपर्क कर सकते हैं। इनका नंबर मैं आपको जरूर बता दूंगा। ये देखिए आंखों से काजल चुराने वाली बात हुई, सिंगल चुराया। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बन चुके हैं 43, 3 रनों की दूरी। तीन रनों की दूरी, रिवर्स मारने की कोशिश की थी, यहां पर डॉट गेंद आई, जरूरत नहीं थी क्योंकि आखिरी ओवर में कुछ भी हो सकता है। 6 गेंदे और 3 रनों की जरूरत। रिवर्स मारने की कोशिश में आकाश पाटिल ने यह गेंद डॉट खेली है। 6 गेंदे 3 रन। और जो मैंने बात की थी, शादी हो, आपकी बर्थडे पार्टी हो, आपका कोई भी इवेंट हो, या फिर क्रिकेट मैच हो, कबड्डी का मैच हो, या बैलगाड़ा रेस हो, आपको अगर लाइव करना है करजत खालापुर में तो करजत टेनिस क्रिकेट इस वेबसाइट से आप जरूर संपर्क कर सकते हैं, जिनका मोबाइल नंबर है 95 45 56 23 93, यानी कि 9545562393। मराठीमध्ये सांगायचं झालं तर 95 म्हणजे 9545 562393। काय तुमचं नाव आहे? अजिंक्य पवार यांच्याशी आपण संपर्क साधू शकता। शेवटच्या षटकामध्ये अजूनही 3 धावांची गरज आहे। एक सोपा सामना आहे चिंचवली गोहेसाठी, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये केतन यानं जर 100% मेहनत केली तर हा सामना सबाई माता खालापूरकडे सुद्धा येऊ शकतो। 6 गेंदे 3 रन। छह गेंदे 3 रन। एक तो जरूर मिला है, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ मैच को आसान बनाने वाली बल्लेबाजी हो रही है संदेश और आकाश। एक भी विकेट नहीं निकाला सवाई माता खालापुर ने, और उस वजह से ये टीम पूरी तरह से बैकफुट में हमें नजर आ रही है।
5 गेंदें हैं, अब महज सिंगल की जरूरत। 5 गेंदें, महज सिंगल की जरूरत। किसी भी तरह की अटैकिंग फील्ड लगाई नहीं गई, लगानी चाहिए थी आखिरी 5 गेंदों में सवाई माता खालापुर के कप्तान की तरफ से, लेकिन इस मैच को जीता चिंचीली गोहे टीम ने। चलिए माड़प टीम, तुरंत आपको मैदान के अंदर उतरना है।